एखाद्या खेळाडूनं शतक केलं किंवा गोल केला किंवा एखाद्यानं हॅट्रिक केली विकेट घेऊन, तर त्यांची कृती काय असते? सर्वात पहिला काय वाटतं? सचिन तेंडुलकरनं शतक केलं तर तो असं आकाशाकडे बघतो आणि पाया पडतो. ह्या कृतीमागचा नेमका अर्थ काय? असं आकाशाकडे बघून पाया का पडायचं? तर ज्ञानेश्वरांनी एका अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, आकाश हे चिरंतर असतं आणि आपलं मन आणि ब्रह्मांड याच्यामध्ये दुवा म्हणून आकाश काम करतं. तर आपण जे बोलतो ना, ती इच्छा चिरंतर राहते ब्रह्मांडामध्ये, ते आकाशाच्या मार्फत ब्रह्मांडाकडे जाते. त्यामुळं आपण बोललेली इच्छा आज ना उद्या परवा 1 वर्षानं 2 वर्षानं 5 वर्षानं 10 वर्षानं पूर्ण होणार. वडिलांची इच्छा मुलगा पूर्ण करतो, आज्याची इच्छा नातू पूर्ण करतो, आजीची इच्छा नाती पूर्ण करते. हे कशामुळं होतं? तर आपण बोललेली मनातली इच्छा ही चिरंतर राहते ब्रह्मांडामध्ये आकाशामुळं. आकाश ते दुवा म्हणून काम करतं आपलं मन आणि ब्रह्मांडामध्ये. त्यामुळं ज्यांना अध्यात्म माहिती आहे, अध्यात्माचा खरा अर्थ माहिती आहे, ते लोक काय करतात? आकाशाकडे पाहून त्यांची इच्छा मागतात. म्हणजे ती इच्छा चिरतरुण राहते, चिरंजीवी राहते आणि कधी ना कधी तर ती पूर्ण होते.